ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से बढ़कर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. सुभेदारांकडे प्रियाने इकडे अर्जुनला प्रपोज केलेलं असतं. आता तिला सुद्धा अर्जुनच्या तोडून तिच्यासाठी आय लव्ह यू हे म्हणून घ्यायचं असतं आणि ती प्रयत्नही करत असते, पण अर्जुन काही बोलत नाही. प्रिया अर्जुनला म्हणत असते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय, या घरात राहायचंय. मग मात्र अर्जुन खूप अस्वस्थ होतो, पण प्रिया काही त्याचा पिच्छा सोडत नसते. मग मात्र अर्जुन जोरात रागून तिला त्याच्यापासून बाजूला करतो आणि म्हणतो, माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. हे ऐकल्यावरती प्रिया मात्र शॉक होते, पण इकडे सायली मात्र खूप खुश होते. तिचा आनंद काही गगनात मावतच नसतो, ती एवढी खुश असते. आता इकडे प्रिया मात्र खूप रागवलेली असते, त्यामुळे ती सगळ्या वस्तू खाली अस्तव्यस्त फेकत असते. घरातलं तिने सजवलेलं ते सामान सगळं फेकून देत असते. अर्जुन तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण ती काही थांबतच नसते, ती सगळ्या वस्तू फेकतच असते. अर्जुन प्रियाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण प्रिया मात्र त्याला बाजूला ढकलून देते. कसा बसा अर्जुन तिला धरतो आणि म्हणतो, तन्वी तू हे काय करतीये. तशी प्रिया त्याला बाजूला सारते आणि मागे ढकलून देते आणि त्याला म्हणते, हात सोड म्हटलं ना. आता प्रिया खूप रागवलेली असते आणि ती अर्जुनला म्हणत असते, तुला सांगितलं होतं ना हात लावायचा नाही. मला आधीपासून माहित होतं तू माझ्यासोबत गेम खेळतोयस, तू फक्त माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय आणि माझ्या भावनांशी खेळतोय. आता प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकून अर्जुन मात्र शॉकच होतो. प्रिया त्याला म्हणते, आणि तुझं हे नाटक उघडं पडण्यासाठी म्हणून मी हा प्लॅन केला होता, आता कळलं. हा आपलं काय स्पेशल बोलणं होणार होतं स्पेशल दिवशी ते. अर्जुन प्रियाला म्हणतो, तन्वी माझं एकदा ऐकून तरी घे. प्रिया मात्र खूप चिडलेली असते आणि ती अर्जुनला म्हणते, तू कोण समजतो रे स्वतःला, तू मला मूर्खात काढत होतास. मला तुझ्यासारखे 5 अर्जुन सुभेदार जरी आले ना तरीही मी त्यांना पुरून उरेल. आता मात्र प्रिया अर्जुनची कॉलर धरते आणि म्हणते, मी तुझ्यावर आधी विश्वास ठेवला, साखरपुड्याच्या दिवशी तू तिच्याशी लग्न करून आलास तरीही मी तुला माफ केलं आणि दुसऱ्यांदा सुद्धा तू तीच चूक केलीस. का वागलास माझ्याशी असं, सांग ना का केलंस असं म्हणून ती जोरात अर्जुनला मागे ढकलून देते. आता अर्जुनही म्हणतो, कारण मला खात्री होती, कारण मधुभाऊ केस मध्ये तू खोटं बोलतीयस. आता हे सगळं बाहेरून सायली उभं राहून सगळं दृश्य पाहत असते. अर्जुन प्रियाला म्हणतो, विलासचा खून मधुभाऊंनी नाही साक्षीने केलाय आणि ते तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस, तरीही तू साक्षीला प्रोटेक्ट करतेस. आज फक्त तुझ्यामुळे आणि फक्त तुझ्यामुळे मधुभाऊ जेलमध्ये आहेत. आता प्रिया म्हणते, तू हे सगळं त्या कोर्ट केस साठी केलंस. मी कोर्टात 100 वेळा ओरडून बोलले, तो खून मधुभाऊंनी केला आणि मी माझ्या डोळ्याने पाहिलाय, तरीही तू हे मूर्खासारखे प्रयत्न का करतोयस. आता अर्जुनही तिला म्हणतो, तू कितीही ओरडून सांगितलंस ना तरीही फॅक्ट बदलणार नाहीये की तू खोटं बोलतीयस. हे जे प्रेमाचं नाटक आहे ना, हे करून मला तुझ्याकडनं खरून वरदून घ्यायचं होतं. बास आता काही दिवस असं तो चुटकी मारत म्हणत असतो. मग तू जे लपवलंयस ना ते सगळं बाहेर पडेल. आता मात्र प्रियाची दातखिळीच बसते आणि ती म्हणते, अरे तू काही काय बोलतोयस, मी काहीही लपवलेलं नाहीये, पण तू माझ्यावर खूप गंभीर आरोप करतोयस. हा आता हे सगळं बाबांना कळायलाच हवं आणि तेच हे ना तुला वकिली भाषेत समजवतील, तू काय चुकतोयस ते. आता प्रियाचं हे बोलणं ऐकून सायली इकडे म्हणतच म्हणते, आता हे सगळं रविराज काकांपर्यंत पोहोचल्यावरती ह्या केसला काहीतरी वेगळंच वळण पडेल. नाही आता त्यांच्या समोर कुठलाही तमाशा नकोय. असं म्हणून सायली इकडे दार उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि खूप दाराला हलवत असते आणि थोड्याच वेळात सायलीला तो दरवाजा उघडतो. तशी सायली दारात उभी राहते. आता मात्र प्रियाचं आणि अर्जुनचं लक्ष सायलीवर पडतं. आता प्रिया इकडे फोन उचलते आणि म्हणते, मी बाबांना फोन करते असं म्हणून ती फोन लावायला घेते. इकडे अर्जुन म्हणतो, तन्वी ऐक माझं, पण प्रिया काही त्याचं ऐकत नसते. तशी सायली प्रिया जवळ जाते आणि तिचा मोबाईल हातातनं तिच्या हिसकून घेते आणि म्हणते, काही गरज नाहीये कोणाला फोन लावायची. प्रिया आता सायलीला म्हणते, तू आलीस, कसं काय आत आलीस ग, तू खिडकीत उभं राहून कंटाळलीस काय. प्रिया अर्जुनला म्हणते, मला कधीच कळलं होतं की सायली खिडकीतून बघते आपल्याला. हे म्हणजे अर्जुनने मला एखाद्या कठपुतली बाहुलीसारखं नाचवायचं आणि सायलीने बाहेरून मजा बघायची, हाच प्लॅन होता ना तुमचा. पण तो प्लॅन मी फ्लॉप केलाय. अर्जुन आता प्रियावर रागवून म्हणतो, एक मिनिट याशी सायलीचा काहीही संबंध नाहीये. प्रिया म्हणते, लगेच घेतली नवऱ्याने बायकोची बाजू, कारण तुमची भांडणं सुद्धा ना हा तुमच्या नाटकाचा एक भागच होता. सायलीला काय माझ्या भावनांशी खेळायला आधीपासूनच आवडतं, म्हणून तर तिने माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न केलं. पण तुम्ही दोघांनी मिळून जो माझ्याशी प्लॅन केलाय, माझ्यासोबत जे काही केलंय
त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागतील. अर्जुन तिला म्हणतो, धमकी देतेस का तू आम्हाला? धमकी देतेस असा तो आवाज वाढवून बोलत असतो. प्रिया इकडे चुटकी मारत म्हणते, हो, आणि ती पूर्ण करून सुद्धा दाखवेल. तुम्ही आहे ना नागिनीच्या शेपटीवर पाय दिलाय, आता तिचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतं ना हे तुम्ही बघालच, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता सायली इकडे अर्जुनकडे बघत असते, पण अर्जुन मात्र ते सगळं अस्वस्थ केलेलं प्रियाने सगळं आवरण्यातच तो मग्न असतो. पण सायलीला मात्र ते शब्द तिच्या कानावर पडत असतात की अर्जुनने तिच्यासाठी म्हटलेलं, माझं तुझ्यावर नाही, माझं मिसेस सायलींवर प्रेम आहे. अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो, जे काही ठरवलं होतं ते काहीच घडलं नाही, काहीच कळत नाही, तुम्ही म्हणाला होता तेच झालं. पण इकडे सायली मात्र गालातल्या गालात हसत असते आणि काही वेगळ्याच विचारात असते. इकडे अर्जुन म्हणतो, ती तन्वी, तिला सगळंच माहित होतं आधीपासून, मी तुमचं ऐकलंच नाही मिसेस सायली, मी ना, असं म्हणून तो सायलीकडे पाहतो. पण सायली मात्र डोळेच मिटून घेते. अर्जुन सायलीकडे बघून म्हणतो, काय झालं तुम्हाला? तशी सायली अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो, कसला विचार करताय तुम्ही? हे बघा तन्वी, जे काही बोलून गेली ना ते मनावर लावून घेऊ नका तुम्ही, हा, सोडून द्या, मी पाणी आणतो तुमच्यासाठी. तशी सायली त्याला म्हणते, थांबा, मला जरा एका प्रश्नाचं उत्तर द्या. तशी सायली अर्जुन जवळ जाते. इकडे अर्जुन म्हणतच म्हणतो, ह्यांना मला काय विचारायचं असेल? मी तन्वीला सांगितलं की माझं ह्यांच्यावर प्रेम आहे, तेव्हा या बाहेरच होत्या, म्हणजे ह्या आता घर सोडून निघून जातील? सायली इकडे अर्जुनकडे बघत म्हणते, मी जे काय विचारेल त्याचं खरं खरं उत्तर द्या. मी जेव्हा मगाशी बाहेर उभे होते तेव्हा तुम्ही म्हणाला की तेवढ्यात दार उघडून प्रतिमा, पूर्णाजी, कल्पना, रविराज आतमध्ये येतात आणि पाहतात तर काय? सायली त्यांना म्हणते, तुम्ही सगळे लगेच आला सुद्धा? पूर्णाजी तिला म्हणते, अगं आम्ही तुझी खूप वाट बघितली. मग कल्पनाच म्हणाली, सायली काय घरातच रमली असणार. कल्पना पूर्णाजीला म्हणते, पण पूर्णाई, माझं काहीच चुकलेलं नाही. नाही, तुम्ही हे डेकोरेशन, कॅन्डल्स बघताय ना? तशी पूर्णाजी म्हणते, हो ना. कल्पना म्हणते, नाही म्हणजे अर्जुनला पित्त काही झालेलं नव्हतं, अर्जुन आणि सायलीला एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता ना, म्हणून सगळा हा घाट. पूर्णाजी अर्जुनला म्हणते, अर्जुन म्हणजे तू आम्हाला असं फसवलंस? रविराज पूर्णाजीला म्हणतो, अहो पूर्णाई, जाऊ द्या ना, त्यांचं वयच आहे ना ते. तेवढ्यात प्रिया इकडे बाहेर येते. रविराज पूर्णाजीला म्हणत असतो, त्या निमित्ताने आपल्याला नाटक तरी पाहायला मिळालं. प्रिया त्या सगळ्यांना दारात उभे राहिलेले पाहून म्हणते, हा तुम्ही आलात? प्रिया त्यांना म्हणते, मला हे नाटकाला येता आलं असतं ना तर किती बरं झालं असतं ना. रविराज प्रियाला म्हणतो, तन्वी, तू कधी आली कॉलेजमधून? प्रिया म्हणते, बाबा मी केव्हाच आले आहो, खूप असाइनमेंट होत्या ना, त्याच कम्प्लीट करत बसले होते. रविराज म्हणतो, तुझं ते वर्कशॉप वगैरे सगळं झालं व्यवस्थित? प्रिया म्हणते, वर्कशॉप खूप मस्त झालं, त्या डिझायनरने असे काही धडे शिकवलेत ना, ते मी कधीच विसरणार नाही. पूर्णाजी म्हणते, चला, म्हणजे आजचा आपला दिवस सगळ्यांचा सत्कारने लागला म्हणजे झालं. अर्जुनही पूर्णाजीला म्हणतो, येस पूर्णाजी, प्रश्नच नाही. म्हणून तर बघ ना, प्रतिमा ते किती खुश दिसतीये. कल्पना म्हणते, चला आता सगळ्यांनी फ्रेश व्हा, मग आपण निवांत गप्पा मारूयात. असं म्हणून सगळे ते आपापल्या रूम मध्ये निघून जातात. आता इकडे अर्जुनही सायलीकडे पाहतो आणि लाजत वरती निघून जातो आणि सायली इकडे खूप हसत असते आणि खूप आनंदी असते. आता इकडे रूम मध्ये अर्जुन एरझरे मारत असतो आणि म्हणत असतो, काय करून बसलोय मी तन्वी समोर जेव्हा सांगितलं की माझं मिसेस सायलींवरती प्रेम आहे, तेव्हा त्या 100% दाराबाहेर होत्या, म्हणजे त्यांनी ऐकलं असेल. आता मिसेस सायली घर सोडून निघून गेल्या तर मी काय करू? तेवढेच चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो, तुम्हाला बोलवलंस? तसं अर्जुन म्हणतो, हो. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली माझ्याकडनं खूप मोठी चूक झालीये. चैतन्य आता मात्र डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, आता काय केलंय तू? अर्जुन म्हणतो, ते ना माझ्याकडनं मी मिसेस सायलींसमोर म्हणालो की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. चैतन्य जोरात ओरडून म्हणतो, काय? तसा अर्जुन म्हणतो, अरे ओरडू नको ना. इकडे सायली किचन मध्ये काम करत असते, तरी पण ती अर्जुनच्याच विचारात असते आणि त्याच्याच विचारात रमलेली असते. आता इकडे विमल सायलीपाशी येते आणि सायलीकडे पाहते आणि हसते, पण तरीही सायलीचं तिच्याकडे लक्ष नसतं आणि ती तिच्याच विचारात रमलेली असते. विमल सायलीला म्हणते, सायलीताई काय करताय? सायली म्हणते, हे काय, भाजी गरम करतेय. विमल म्हणते, हे मी करू, तुम्ही प्लेट साफ करा. तशी सायली तिथून प्लेट साफ करायला जाते, पण तरीही ती त्या अर्जुनच्याच विचारात रमलेली असते. चैतन्य इकडे अर्जुनला म्हणतो, काय तू
सायलीला प्रपोज केलं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. फायनली तू सायली वहिनींसमोर कन्फेस केलं. अर्जुन म्हणतो ऍक्च्युली मी तन्वी समोर म्हणालो की माझं मिसेस सायलींवरती प्रेम आहे. तसं चैतन्य जोरात ओरडून म्हणतो काय. अर्जुन त्याला म्हणतो अरे सारखं ओरडतोस कशाला तू. चैतन्य म्हणतो तन्वी समोर म्हणजे. अर्जुन म्हणतो म्हणजे अरे खूप मोठी स्टोरी आहे, मी तुला सांगेल नंतर. आता इम्पॉर्टंट काय आहे, मी जे काही म्हणालो ते मिसेस सलीलने ऐकलंय. चैतन्य म्हणतो अरे पण तेच एक्सपेक्टेड आहे ना. आणि तू सांगितल्याशिवाय सायली वहिनीला कळणार कसं की तू त्यांच्या प्रेमात पडलाय. अर्जुन म्हणतो दिस इज नॉट राईट टाइम. चैतन्य तुला माहितीये ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय लिहिलंय ते. त्यात स्पष्ट लिहिलंय जर कोणी ही लिमिट क्रॉस केली किंवा पर्सनल रिलेशनशिप एक्सपेक्टेड केलं, समोरचा माणूस कॉन्ट्रॅक्ट तोडून जाऊ शकतो. आणि मिसेस सायली चिडल्या ना तर त्या नक्कीच घर सोडून जाऊ शकतील. मग मी काय करू आता. ह्याच विचारात असतो अर्जुन. पण चैतन्य मात्र इकडे मागे हसत असतो. चैतन्य अर्जुन जवळ जाऊन म्हणतो सायली वहिनी खरंच खूप चिडलीये का रे. अर्जुन म्हणतो नाही, ऍक्च्युली तिने तुझ्याशी बोलणं बंद केलंय का. अर्जुन म्हणतो नाही, तसं काही नाहीये. चैतन्य म्हणतो पण मला वाटतंय ती नक्की काहीतरी ऍक्शन घेईल. कारण तुला सायली वहिनी तर माहितीये, ती एकतर घरच्यांना तुमच्याबद्दल सांगून टाकेल की आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे, नाहीतर ती घर सोडून निघून जाईल. कारण सायली वहिनी एकदा चिडली मग ती काय करेल तिचं काही सांगता येत नाही. ती वनवा पेटवते वनवा, असं चैतन्य अर्जुनला मुद्दाम म्हणत असतो. पण चैतन्याचं हे सगळं बोलणं ऐकून अर्जुन मात्र खूप घाबरलेला असतो आणि खूप अस्वस्थ असतो. आता पुढच्या भागात पाहूया. प्रिया तर म्हणालीये की मी सायली आणि अर्जुनला सोडणार नाही. मग प्रिया आता त्या दोघांच्या विरोधात नक्की काय प्लॅन करतेय. का घरच्यांना सांगून टाकेल सायली आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मध्ये लग्न केलंय ते. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.